नाशिक लोकसभा मतदारसंघातून आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे अर्ज भरणार आहेत आणि माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आहेत। तसेच अनेक जे कार्यकर्ते आहेत ते आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शनासाठी आलेले आहेत। भाऊ, काय सांगाल, आज आपण अर्ज भरायला शक्ती प्रदर्शन करतायत, काय वाटतंय एकंदरीत? राजाभाऊ वाजे असं व्यक्तिमत्व आहे, महाविकास आघाडीने उमेदवार जो दिला आहे त्याच्यामागे जनसमुदाय आहे आणि प्रत्येक खेड्यातनं, प्रत्येक गावातनं, प्रत्येक तालुक्यातनं लोक या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत। थोडा वेळाने बघा या ठिकाणी प्रचंड गर्दी होईल आणि मोठ्या उत्साहाने ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत निश्चितपणाने उमेदवारी अर्ज हा जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत। पण विशेष म्हणजे आपण अर्ज भरतायत, एकीकडे युतीला अजून उमेदवार मिळालेला नाहीये, त्याबद्दल काय वाटतं? त्यांना राजाभाऊ वाजे हे उमेदवार झाल्यानंतर त्यांना कोण उमेदवार द्यावा ही त्यांची संभ्रमावस्था आहे आणि तीन पक्षांची अवस्था एकमेकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे ते उमेदवार निश्चित करू शकत नाही। कदाचित 3 तारखेला उमेदवार त्यांचा निश्चित होईल, EB फॉर्म दिला जाईल, बंडखोरी होणार नाही याची ती काळजी घेत आहेत, म्हणून कदाचित ते उमेदवार जाहीर करत नाही। महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार नाशिक लोकसभा मतदारसंघात? 100% ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे, कारण लोकांनी 10 वर्षाचा मोदी सरकारचा कारभार बघितलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोक आज या ठिकाणी महाविकास आघाडीबरोबर आहे आणि नाशिक लोकसभेमध्ये राजाभाऊ वाजे हा सर्वसामान्य उमेदवार आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारा उमेदवार आहे। त्यामुळे राजाभाऊ वाजे हे 100% निवडून येणार, ते मात्र शंका नाही। नक्कीच आपण बघतोय की राजाभाऊ वाजे हे 100% निवडून येणार अशी कार्यकर्त्यांनी ग्वाही दिलेली आहे। मात्र आता आगामी काळात काय होतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन शुभम जाधव सह विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।